ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 14। अधिष्ठानं तथा कर्ता, अधिष्ठानं तथा कर्ता, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधं, करणं च पृथक्विधं, करणं च पृथक्विधं, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम्, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम्, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम्, विविधाश्च पृथक् चेष्टा, विविधाश्च पृथक् चेष्टा, विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवं चैवात्र पञ्चमम्, दैवं चैवात्र पञ्चमम्, दैवं चैवात्र पञ्चमम्, विविधाश्च पृथक् वेष्टा, दैवम् एवात्र पञ्चमम्, विविधां च पृथक् श्रेष्ठा, दैवम् एवात्र पञ्चमम्, विविधाश्च पृथक् श्रेष्ठा, दैवम् एवात्र पञ्चमम्, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम्, विविधाश्च पृथक् श्रेष्ठा, दैव चैवात्र पञ्चमम्, दैवम् एवात्र पञ्चमम्, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम्, विविधाश्च पृथक् श्रेष्ठा, दैवम् एवात्र पञ्चमम्, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम्, विविधाश्च पृथक् श्रेष्ठा, दैवम् एवात्र पञ्चमम्। कर्म पूर्ण होण्यासाठी जागा, कर्ता, करणम, विविध साधन, विविध प्रकारच्या चेष्टा म्हणजेच क्रिया किंवा यत्न, आणि पाचवे म्हणजे दैव ही कारणे होत. शरीर आणि जेथे शरीर स्थित आहे तो देश हे अधिष्ठान, संपूर्ण क्रिया आणि प्रकृतीचे कार्य त्याच्याकडूनच होते. मग त्या क्रिया व्यक्तीच्या असोत व समष्टीच्या. कर्ता हा स्व नसतो, केवळ अहंकाराने तो मोहित होतो. एकूण 13 करणे आहेत. हात, पाय, वाणी, उपस्थ व पायू ही 5 कर्मेंद्रिय, कान, डोळे, त्वचा, जीभ व नाक ही 5 ज्ञानेंद्रिय, ही 10 बहिकर्ण, मन, बुद्धी, अहंकार ही 3 अंतःकरण. या 13च्या वेगवेगळ्या क्रिया. कर्माच्या सिद्धीचे 5वा हेतूचे नाव दैव. दैव म्हणजे संस्कार. जसे कर्म करतो तसे संस्कार अंतःकरणात शुभ अशुभ संस्कार राहतात. ज्याचा पगडा जास्त तशी कर्मे होतात. या श्लोकात कर्माची सिद्धी अधिष्ठान, कर्ता, कर्ण, क्रिया व दैव यामुळे होते. अहंकार अपराप्रकृती आहे आणि जीव पराप्रकृती आहे. जीवाचा संबंध सजातीय परमात्म्याशी आहे, परंतु अहंकाराची संबंध जोडून स्वतःला कर्ता मानतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.